अनिलदादांनीच करून टाकलंय. म्हणजे गिरीश भाऊंनी काय करावं हे त्यांनी सांगितल्यामुळे माझी जबाबदारी आता सुक्यासारखी झाली आहे. म्हणजे नवरदेवाला वरातीत आणायचं असलं तर पाऱ्यावर सुक्याला पाठवावं लागतं. आणि मला तरी असं वाटतं की ही निवडणूक मी आदरणीय चव्हाण साहेबांना सांगत होतो की या ठिकाणी जर मतांची बेरीज आपण पाहिली तर भाजप, शिवसेना आणि आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी यांची सगळ्यांची बेरीज जवळपास 525च्या आसपास होते. म्हणजे 630 मतांमध्ये आपल्या तिघा पक्षांची मतं जर पकडली तर आदरणीय नंदूभाऊ महाजन यांचा 100% विजय झाला याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. त्यामुळे आता अपक्ष 54 आहे, अपक्ष 54 आहेत अजून. त्यामुळे त्यांना पक्षच नाही आहे, ते आपल्याच पक्षाचे आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आदरणीय अनिलदादांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात जे काही निवडणुकीचे निकाल लागतील त्याच्यामध्ये मताधिक्यांचा जर विचार पकडला तर जळगाव हा प्रथम क्रमांकावर असेल असा आमचा अंदाज आहे. मी जास्त वेळ घेणं उचित होणार नाही. आपल्याला मतदान करण्याची प्रक्रिया बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गिरवणार आहोत. म्हणजे नगरपालिकेच्या नगरसेवकांपासून आपण एक मतांची प्रॅक्टिस पण करणार आहोत. त्यामुळे आता जास्त वेळ घेण्यात काही अर्थ नाही आहे. आणि अनिलदादांनी सांगितल्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी निधीकडे लक्ष द्यावा. आता तुम्ही सभागृहामध्ये असतो, आम्ही सभागृहामध्ये असतो. महाराष्ट्र राज्याने समन्वय समितीमध्ये गिरीश भाऊ आहेत, 6 लोक समन्वय समितीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि 2 भाजपा. त्याच्यामध्ये एक नियम ठरवून दिलाय, 70% आमदारांना पैसे द्यायचे आणि 30% पालकमंत्र्यांनी खर्च करायचे. त्यामुळे 70% वाटा हा तुमच्या हिश्श्याला येईल. मी तुमच्याकडे देईल, तुम्ही नगरसेवकांना द्यायचे आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की निश्चितपणाने असं आजपर्यंत कधी काही झालं नाही. थोडंफार झालं असेल, पण 7 वर्ष झालं मी पालकमंत्री आहे. मला तरी असं वाटतं की नगरपालिकेमध्ये किंवा नगरसेवकांमध्ये किंवा आमदारांमध्ये निधी देण्यामध्ये आपण कुठे काही कुचराई केली, याच्या पुढे कुचराई होणार नाही. उलट नंदभाऊंना आमचं सांगणं राहील की आपला जो फंड आहे तो देत असताना छोट्या छोट्या ज्या नगरपालिका आहे, मोठ्या नगरपालिका नका टार्गेट करू. शेंदुर्णी सारखी आहे, नशिराबाद सारखी आहे, बोदवड सारखी नगरपालिका आहे, वडगाव सारखी नगरपालिका आहे. छोट्या ज्या नगरपालिका आहे त्या नगरपालिकेला किंवा वरणगाव आता नवीन झालेली नगरपालिका आहे, या नगरपालिकांकडे जर आपण लक्ष दिलं तर तिथं सध्या ग्रामपंचायतमधून जस्ट ते नगरपालिकेमध्ये त्यांचं पदार्पण झालंय किंवा नगरपंचायतमध्ये झालंय, तर तो एक मोठा फायदा होईल आणि आपल्याला एक सपोर्ट होईल. निधी देत असताना DPDC आणि आपला फंड, तुमचा फंड हा जर विचारून आपण देण्याचा प्रयत्न केला तर रिपीट पैसे एका ठिकाणी जाणार नाही. सगळ्यांना तो सामायिक पैसा जाऊ शकेल. आणि आमच्या नगरसेवकांनी जे आश्वासन खाली दिलेलं असतं त्यांचं आश्वासन ते पूर्ण करू शकतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. 2 नंबरचं या ठिकाणी त्यांचं नाव आहे नंदकिशोर महाजन यांचं. त्याच्यासमोर फक्त 1चा आकडा टाकायचा, बाकी काहीच करायचं नाही आहे. 2 नंबरचं मतदान इथे टाका, कोणीतरी फोन करेल 3 नंबरचं मतदान इथे टाका, काही करायचं नाही. 2 नंबर अनुक्रम नंबरच्या समोर फक्त 1चा आकडा टाकायचा आहे आणि एवढ्यामध्ये आपलं मतदान संपवायचं आहे. आपल्या सगळ्या नगरसेवक बांधवांना माझी विनंती आहे, भाजप, शिवसेना आणि आपले सगळे मित्रपक्ष मिळून सकाळी 10 वाजेच्या आत आपलं मतदान झालं पाहिजे, जेणेकरून आपली ही प्रक्रिया लवकरात लवकर संपू शकेल. त्यामुळे तिथले भाजपचे तालुका अध्यक्ष, शिवसेनेचा तालुका अध्यक्ष आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे शहराध्यक्ष या 6 लोकांची टीम प्रत्येक ठिकाणी आपण तयार करा, जेणेकरून यांच्या जबाबदारीने हे सगळे लोक मतदानाला जाऊ शकतील. आणि जिथे नगराध्यक्ष महोदय आहेत, गटनेते आहेत, त्यांना विनंती ही असेल की आपण या तालुका अध्यक्षांबरोबर आपले नगरसेवक आणून देण्याचं जर काम केलं तर आपण 10 वाजेपर्यंत सुद्धा आपलं मतदान संपवू शकतो. त्यामुळे आपण सगळ्या जणांनी या प्रक्रियेला सहकार्य करावं. आज या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आदरणीय
चव्हाण साहेब पहिल्याच वेळेस आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे प्रात्यक्षिक झाल्यानंतर आले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आपल्या पक्षाच्या वतीनं अभिनंदन आणि स्वागत करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.